नमस्कार. कोविडमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. काही शासकीय कर्मचारी असे होते की ज्यांचा आपलं कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अनेक डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि पोलीस विभागाचे कर्मचारीसह असे अनेक लोक होते की ज्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. आणि अशा सर्व लोकांना 50 लाख रुपये प्रत्येकी मदत करण्याचं शासनाने जाहीर केलं होतं. कोविडमध्ये आपण सर्व लोकांनी जनतेसाठी खूप काम केले. आम्ही देखील त्यावेळेस फील्डमध्ये होतो. परंतु अनेक लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकला, ते वाचले. परंतु अनेक लोकांना कर्तव्य बजावल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. राज्य शासनामध्ये मदत व पुनर्वसन विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे अनेक असे प्रकरण माझ्या लक्षात आले की ज्यांच्या फाईल बंद झाल्या होत्या आणि क्षुल्लक कारण त्रुटी काढून त्यांच्या फाईल बंद करण्यात आल्या होत्या. एक साठवण्याची केस माझ्याकडे आली होती, ज्यांना मागच्या आठवड्यात मी 50 लाख रुपये त्यांची फाईल काढून मंजूर करून दिले. आणि पोलीस पाटील गजानन भगवान मदनकर यांना देखील 50 लाखची केस यांची रिजेक्ट झाली होती. आणि अशा सर्व केसेस मी शोधून काढल्या. अजूनही काही केसेस माझ्याकडे प्रलंबित आहे की यांना कामावर जावं म्हणून वर्क ऑर्डर बरोबर नव्हतं, मग कामावर रुजू व्हा असा आदेश दिल्याच्या किती दिवसानंतर पूर्ण झाला. काही लोकांचे RT-PCR रिपोर्ट नाही की मृत्यू किती दिवसानंतर झालेला. अशा अनेक क्षुल्लक कारणं सांगून अनेक लोकांचे केसेस बंद करण्यात आल्या होत्या. आणि जेव्हा साठवणे आणि मदनकर यांची केस मी मार्गी लावली, अनेक असे प्रकरणं महाराष्ट्रातून समोर येत आहे की ज्यांच्या फाईली बंद झाल्या होत्या. मला आनंद आहे की 2 कुटुंबाला मला या ठिकाणी लाभ देता आला आणि अनेक कुटुंबाचे फाईल अजून मी ओपन केलेले आहे. आणि गुणवत्तेवर जे पात्र आहे परंतु क्षुल्लक कारणामुळे त्यांच्या फाईली रिजेक्ट करून मृत्यू झालेल्या कुटुंबाला कुठली मदत मिळाली नाही, अशा सर्व केसेस मी आता शोधून काढलेल्या आहेत. आणि गजानन भगवान मदनकर पोलीस पाटील यांच्या प्रकरणी आज 50 लाख रुपये यांच्या कुटुंबाला देता आलं. हे काही शासनाचा उपकार नाही, तर ज्यांनी कोरोनासारख्या संकटामध्ये जबाबदारीने काम केलं आणि त्यांचा मृत्यू झाला, अशा सर्व लोकांना 50 लाख रुपये प्रत्येकी मदत करण्याचं शासनाचं धोरण होतं. आणि त्या धोरणानुसार जे वंचित राहिले होते त्यांना मदत करता आली. या लोकांनी जर माझ्यापर्यंत हे केस आणून दिली नसती तर कदाचित मी यांना न्याय देऊ शकलो नसतो. आजही या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व लोकांना मी विनंती करतो की जे शासकीय कर्तव्य पार पाडत असताना ज्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि ज्यांना 50 लाख मिळाले नाही आहे, अशा सर्व लोकांना या माध्यमातून माझी विनंती आहे की आपण आपले प्रकरण माझ्यापर्यंत द्यावे. आपण सर्वांना नियमानुसार मदत देण्यासाठी वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत, एवढं सांगतो. या कुटुंबाला 50 लाख रुपयेचा निधी मला देता आला, त्यासाठी मी स्वतःला, माझ्या पदाला मी न्याय देऊ शकले असा मला आनंद आहे, अभिमान आहे. आणि अशा सर्व वंचित लोकांना 50 लाख रुपये प्रत्येकी मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी माझा प्रयत्न सुरू राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 50 लाख रुपयाची ऑर्डर मी या ठिकाणी देत आहोत. धन्यवाद सर. ते कोरोनामध्ये कर्तव्य बजावत असताना ते मरण पावले आणि त्यांचा 21/4/2015ला मृत्यू झाला. अचानकच त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे आमच्यावर खूप परिस्थिती निकट आलेली होती. मला 2 मुली वगैरे आहेत. एका मुलीचं लग्न वगैरे झालेलं आहे, तरी पण पैशाची वगैरे कमतरता जाणवतेच. हे साहेबांनी काम करून दिल्यामुळे त्यांना मी धन्यवाद करते. धन्यवाद.